नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत झणझणीत घरच्या मसाल्यात शेवगा मसाला. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण शेंगा पहिल्यांदा शिजवून घ्यायचं. तर आपण चांगल्या कापून घेतल्यात, त्याच्या शिरा काढल्यात आणि धुवून घेतल्यात शेंगा. आणि थोडंसं आपण त्यात वरनं मीठ टाकायचे आणि थोडीशी 1 चमचा हळद टाकायचे. झाकण ठेवूया आपण त्याच्यावर. आणि हे आपल्याला एकदम 10 मिनटं शिजवून घ्यायचं. जास्त शिजवायच्या नाही आहेत शेंगा, कारण जास्त शिजवल्या की मग त्या शेंगाची सगळी चव उतरते. हे बघा, शिजलेल्या आहेत आपल्या शेंगा. व्हिडिओच्या शेवटी टीप देणार आहे मी एक, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. काढून घेऊया आपण शिजलेल्या सगळ्या शेंगा. आता हे जे पाणी दिसते आपल्याला, आपण शेंगा शिजवलेले, हे टाकून द्यायचं नाही. ह्याचा उपयोग काय आहे ते पुढं सांगतेच मी. हे बघा, इथे शेंगदाणे भाजून घेतलेत मी खरपूस. लसूण घेतलं आहे आणि 1 इंच आलं घेतलं आहे. कांदा आपण एक मीडियम आकाराचा कांदा भाजून घेतला आहे सोनेरी रंगावर. तो पण आपल्याला मिक्स करायचा त्याच्यामध्ये. आणि हा सगळा मसाला एकत्र असा बारीक करायचा आपल्याला. हे बघा, बारीक करून झालेला आहे आपला मसाला. चला आपण फोडणीची तयारी करूया. कढई ठेवली आहे तापायला. इथं 2 पळी मी तेल घातलं आहे कढईमध्ये. तेल चांगलं आपल्याला तापून द्यायचं आहे. हे बघा, केलेलं वाटण आहे ते आपण सगळं घालायचं आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित असं परतायचं आहे तेलामध्ये, चांगलं भाजून घ्यायचं. अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरच्या घरी, पण चव एकदम हॉटेलसारखी लागते. खूप टेस्टी लागते भाजी अशा प्रकारे जर केली तर. चला आपण घरचा काळा मसाला घालूया. लाल काश्मीरी मिरची पावडर घातली 1 चमचा आणि थोडासा गरम मसाला अर्धा चमचा. सगळे मसाले आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया. आता या भाजीमध्ये सिक्रेट टिप अशी आहे की आपण मसाला भाजताना कमी तेलात भाजतोय, किंवा कोण आता हे बघा कोरडा कोरडा दिसतोय मसाला, त्यामुळे आपण वरनं तेल घालतो. तर असं न करता आपण जे शेवगा शिजवला होता मगाशी ज्या पाण्यात, ते पाणी थोडंसं घालायचं. हे बघा, म्हणूनच आपण शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्यावर धुवायचेत आणि मग चांगल्या पाण्यात शिजवायचेत. आणि जे पाणी राहील ते टाकून न देता याच्यामध्ये असं शिजवण्यासाठी, मसाला परतण्यासाठी त्याच्यात घालायचे. याच्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते. हे बघा, शेंगा घालून घेतलेत आपण शिजवलेल्या मसाल्यामध्ये आणि जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करत जायचे. आता शेवगा मसाला आहे म्हटल्यावर ह्याची थिकनेस जरा घट्टच असणार आहे, थिक असणार आहे भाजी. त्यामुळं हे बघा अशा प्रकारे. पण मसाला भाजण्यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालूया. आणि मेन म्हणजे आपण मगाशी शेंगा शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे जरा मीठ बेतानंच घालायचं आहे आपण याच्यात, कारण त्या पाण्यामध्ये ऑलरेडी मीठ असणार आहे. त्यामुळे मीठ घालताना जरा काळजी घ्यायची. आणि अशा प्रकारे 10 मिनटं आपण शिजवून दिले. शिजवायची गरज नाही आहे. तयार झालेला आहे आपला शेवगा मसाला. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.